स्थानिक गुन्हे शाखेने कृषीनगर भागात छापा टाकून 54,000चा प्रतिबंधित चायनीज मांदा जप्त, दोघांना बेड्या। माननीय श्री अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांनी दिलेल्या निर्देशानुसार ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्ह्यात मानवी जीवनासाठी आणि मुख्य पक्ष्यांसाठी कर्दनकाठ ठरणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजा विरोधात अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने कृषीनगर अकोला भागात छापा टाकून 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 54,000 रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे। अकोला येथील कृषीनगर परिसरात एका किराणा दुकानातून बंदी असलेला नायलॉन मांजाची छुपे पद्धतीने विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने सापळा रचला आणि पंचांच्या उपस्थितीत सध्या दुकानाची झडती घेतली। यावेळी दुकानात लपून ठेवलेला चायनीज मांजा मोठ्या प्रमाणात मिळून आल्याने आरोपी नामे गोपाळ रामदास लाळे वय 30 वर्ष राहणार भीमनगर अकोला, मनीष बाबाराव खाडे वय 25 वर्ष राहणार भीमनगर अकोला पोलिसांनी दरम्यान खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे। मोनो काइट कंपनीचे 21 बंडल किंमत 51,000 रुपये, मोनो काइट फायटर कंपनीचे 3 बंडल किंमत 3,000 रुपये, एकूण किंमत 54,000 रुपये। या दोन्ही आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 110, 223, 35, भारतीय पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 4 व 15 नुसार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। चायनीज मांजा शहरामध्ये पतंग उडवण्याकरिता वापरल्यामुळे दुचाकी चालक, पादचारी तसेच पशुपक्षी इत्यादींचा जीव जाण्या इतपत गंभीर दुखापती होत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेते आपणास आढळून आल्यास त्यांच्याबाबत माहिती देण्यास अकोला जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।